परदेश दौरा हा जागतिक पातळीवरील सर्व महापौर किंवा सर्व शहर त्या शहरांमधील सर्व तज्ज्ञ लोक, प्रशासकीय अधिकारी त्या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. आणि एक ऑलिम्पिक स्टेडियममध्ये बाकू येथे संपूर्ण 194 देशाचे सगळे लोक तिथं आपल्या शहराबद्दल किंवा आपल्या शहरात काय आणायचंय जगभरातून यासाठी एकत्र येणार आहेत. त्या ठिकाणी प्रत्येकाचे विचार मांडणार आहेत. खरं तर ही एक खूप मोठी संधी आहे त्या ठिकाणी आपल्याला शिकण्यासाठी आणि आपल्या शहरासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी, म्हणून मी त्या दौऱ्यात जात आहे. मोदी साहेबांनी सांगितले असे दौरे टाळण्याचं आवाहन खरं तर केलेलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीही मंत्र्यांना सांगितलेले की प्रदेश दौरे बंद करा, जाऊ नका. मोदी साहेबांनी सांगितलं की बाहेर देशात फिरायला जाऊ नका, आपल्या देशातच फिरा. कारण आपल्या देशातला पैसा आपल्या देशातच राहिला पाहिजे. आणि आता जे युद्ध चालू आहे बाहेर, त्यामुळं आपल्या देशातही आर्थिक संकट येऊ शकतं. त्यामुळं पेट्रोल डिझेलचा सुद्धा वापर टाळा. आपण सायकलीने फिरा किंवा सरकारी वाहनांनी फिरा. परदेश दौरे टाळा, म्हणजे तिथे फिरायला जाऊ नका. आपल्या देशातलं उत्पन्न, आपल्या देशात सुद्धा खूप चांगल्या गोष्टी आहेत ज्या पाहण्यासारख्या आहेत, नैसर्गिक असतील किंवा आधुनिक असतील, त्या ठिकाणी आपण दौरे करावेत असे त्यांनी सांगितलं. परंतु जर अभ्यास दौरे सुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं असेल अभ्यास दौरे सुद्धा कॅन्सल करा, तर मी नक्कीच हा दौरा रद्द करेल.